या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असेल, शिवसेना वैद्यकीय कक्ष असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आपण काम करतोय। बापू, ठाण्याला लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात, त्यांचे ऑपरेशन आपण किती हजार केले? 5,000 पेक्षा अधिक छोट्या मुलांचे बच्चूचे हृदयाची शस्त्रक्रिया मोफत आपण ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केली। कॉकलर इम्प्लांट लोकांना बसवलं, ते न परवडणार आहे। बायपास सर्जरी, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी अशा अनेक सर्जरी आपण डोळ्याचे ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं। आणि म्हणून हा वैद्यकीय कक्ष जो आहे मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे। आणि म्हणून किती शेकडो ॲम्ब्युलन्स आपण या ठिकाणी जिल्ह्यात दिल्यात, आणखी बऱ्याच लोकांच्या मागण्या येत आहेत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, सुरुवातीचा पहिला प्रश्न की बाबा ही संकल्पना मुख्यमंत्री सहायता निधीची जरी तुम्ही मांडली असली तरी या सगळ्या व्यवस्थेचं हे अपयश नाही का? तर हो, मी या ठिकाणी प्रांजळपणे नम्रपणे कबूल करतो की आजपर्यंतच्या व्यवस्थेचं अपयश आहे, आजपर्यंतच्या सगळ्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे। आम्हाला देखील चांगलं नाही वाटत विलासजी की एखादा सर्वसामान्य रुग्ण याचकाच्या भूमिकेमध्ये मंत्रालयाच्या दारामध्ये येतो, आमच्याही मनामध्ये त्याला मदत केल्यानंतर एक उपकृततेची भावना, आमच्याच मनामध्ये एक अहंकार पण येऊ शकतो की एवढे कोटी वाढले, तेवढे कोटी वाढले, का याची गरजच नसावी। ज्या दिवशी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, वैद्यकीय सहायता निधी कक्ष बंद करण्याची वेळ येईल तो माझ्या आयुष्यातला सुवर्णाक्षरानं लिहावा असा दिवस असेल, कारण याची गरजच नाही महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला। आजपर्यंत का सिव्हिल हॉस्पिटल स्ट्रॉंग झाले नाहीत? आजपर्यंत का ग्रामीण रुग्णालय स्ट्रॉंग झाले नाहीत? उपजिल्हा रुग्णालय का स्ट्रॉंग झाले नाहीत? किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट सारख्या सर्जरी शासकीय रुग्णालयांमध्ये का होऊ शकत नाहीत? या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागेल। आणि या सगळ्यामध्ये आदरणीय सुषमाताई, एकाच राज्यकर्त्यांना आपल्याला दोषी पकडून चालणार नाही। गेल्या 50-60 वर्षांपर्यंत ही सगळी पासूनची जी आलेली व्यवस्था आहे ही सगळ्याला जबाबदार आहे। आणि म्हणून माझं या ठिकाणी नम्रपणे म्हणणं आहे की आता या सगळ्या कालच्या या घटनेतून बोध घेऊन पुढे कशा पद्धतीने जायचं, काय काय याच्यावर ऍक्शन प्लॅन घेता येईल या अनुषंगाने आपण काम करायला हवं। मंगेशजींचं बोलणं ऐकताना एक वाटतंय, ठीक आहे सरकारी व्यवस्थेत गेले पण पत्रकार मरू दिलेले नाहीये, त्यांनी मान्य तरी केलं किमान त्यांनी।